Hi guys, welcome back to my channel. So today I'm going to show you few makeup hauls that I have got from Dubai. Yes, you heard me right. So मी तुम्हाला दाखवणार आहे मी काही गोष्टी घेतल्या आहेत ब्रँडेड अँड मी काही घेतल्या आहेत नॉन ब्रँडेड मतलब लोकल मार्केटमधनं. सो चला बघूया. फर्स्टली मी जे आहे मोस्टली आय शॅडोज घेतले आहेत ब्रँडेड अँड नॉन ब्रँडेड. तर पहिले मी तुम्हाला असं विद इन द सिटी मी काय घेतलं आहे मी तुम्हाला क्विकली दाखवते. सो हे एक असंच मी स्टोअरमध्ये पिकअप केलेलं ज्याच्यामध्ये खूप सारे असे आय शॅडोचे पॅलेट्स आहेत अँड ब्लश सुद्धा आहे ह्याच्यात अँड दिस क्यूट मिरर पण आहे. इफ यू कॅन सी जे मी ऑलरेडी यूज केलं आहे ऑलमोस्ट अँड कॉन्टोर पण आहे. सो हे खूप असं क्विक मेकअप हॅक आहे की ट्रॅव्हल करताना आय कॅन जस्ट कीप इट इन माय मेकअप किट अँड जस्ट टेक इट अवे. सो हे खूप माझं चांगलं असं हे आहे. शॉपिंग मी केलं आहे. वन ऑफ द शॉपिंग प्रोडक्ट मी केलं आहे. बट मला हे एकदम असं मिनिमलिस्टिक वाटतं. जास्त वेळ ते राहत नाही अगेन बिकॉज इट इज नॉट ब्रँडेड. त्यामुळे सेकंड जे आहे मला असं ग्लिटर मेकअपमध्ये करायला खूप जास्त आवडतं. सो हा एक असं क्यूट स्मॉल पॅक आहे ज्याच्यामध्ये खूप सारे असे डिफरंट कलर्सचे ग्लिटर्स आहेत बिकॉज युजली ग्लिटर्स ते येतातच पॅलेटमध्ये, पण ह्याच्यामध्ये असं येल्लो लेमन कलर टाईप्स आणि असं डेट नाईट वगैरेसाठी पण खूप सारे असे शेड्स आहेत. असं व्हाईट मतलब व्हाईट पर्ल व्हाईट आहे हे अँड दिस इज काइंड ऑफ अ लेमन येल्लो अँड दिस इज व्हायलेट पर्पलिश टाईपचा डेट नाईट वगैरेसाठी. आणि हा ब्ल्यू हा तुम्हाला खूप जास्त आवडला. इट्स लाईक अन ॲक्वा कलर अँड दिस वन इज ऑल्सो गुड मतलब असं ट्रेडिशनल वगैरेवर पण थोडंसं असं मेकअप करू शकतो त्यासाठी. सो दिस इज क्वाईट असं हँडी असं ट्रॅव्हल बॅगमध्ये लगेच राहू शकतं. दीज वर लाईक अराउंड 3-4 dirhams अँड कारण की हे खूप लोकल मार्केटमधनं होतं आणि हे काहीतरी होतं अराउंड 20 dirhams. 20 dirhams मला थोडंसं एक्सपेन्सिव्ह वाटलं मतलब लोकल मार्केटमधनं घ्यायला फॉर अ लोकल थिंग. बट ह्याच्यामध्ये आय शॅडो हायलायटर पण आहे आणि ब्लश पण आहे आणि कॉन्टोर पण आहे आणि लिपस्टिक्स पण आहेत आणि थोडंसं ग्लिटरिश आय शॅडोज पण आहेत. सो देन आय थॉट की फाईन 19-20 dirhams इज स्टिल ओके बिकॉज हे ऑल इन वन आहे. सो आय थॉट या ओके लेट्स सी. Okay, so the next product which I have purchased, and it is my most expensive product which I had. I have, well actually, and this is quite easy to go. This is from the brand Kiko by Milano, and this if you see असं वाटतंय की काहीतरी लिपस्टिक असेल किंवा काहीतरी it could be you know anything, a lip liner kind of a thing. But no, this is roll-on eyeshadow. So I'll just show it to you how it looks. हे खूप easy आहे मतलब everyday office साठी पण or else you're getting ready for a party. तो तुम्ही असं just you know with a stroke इट लुक्स अमेझिंग. दिसतंय डिफरन्स. मी इथे काहीच नाही लावलंय आणि मी जस्ट आयलायनरच्या वर हे मी नुसतं आय शॅडो स्टिक लावलाय. किती ब्रिलियंट वाटते. आय जस्ट पुट इट फॉर द सेकंड वन ऑल्सो. हे खूप जास्त इझी आहे यूज करायला. सो म्हणून मी आणलेलं कारण की कधी कधी काय होतं की कधी कधी असं होतं की क्विकली कुठेतरी रेडी व्हायचं आहे किंवा ऑल ऑफ अ सडन सो आय कॅन जस्ट कीप इट इन माय बॅग. सो हे एक होतं किको बाय मिलानोचं आय शॅडो स्टिक आणि ह्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे कलर्स पण येतात. बट देन आय थॉट की गोल्डन इज समथिंग आणि हे थोडंसं असं शिमरी पण आहे. सो आय थॉट की गोल्डन गोज विथ एव्हरीथिंग. आय मीन इट गोज विथ ट्रेडिशनल वेस्टर्न एव्हरीथिंग जस्ट विथ अ स्ट्रोक ऑफ इट. तर मला ह्याचं हे प्रोडक्ट खूप मला जास्त आवडलं आणि इट इज लॉंग लास्टिंग ऑल्सो. तर हे असं स्प्रेड पण नाही होत किंवा स्मच पण नाही होत कुठल्या प्रोडक्टसोबत आयलायनर वगैरे सोबत. सो मला हे असं खूप जास्त आवडतं. अँड द नेक्स्ट पार्ट इज दिस. मी युजली लिप ग्लॉस कधी यूज करत नाही असं
मोस्टली तर मी नुसतं लिपस्टिकच यूज करते. सो ड्यू टू विच तिथे मला त्यांच्या मॉलमध्ये आय गॉट दिस टू ट्राय. आणि हे असं आहे, हे असं फुल मतलब तुम्हाला असं वाटत असेल बट इट इज रेड टाइप्स इन शेड. आणि हे हायड्रा लिप ग्लॉस आहे. इट्स काइंड ऑफ अ 3D लिप ग्लॉस. तर ऑलरेडी मी असं एक लाईट शेड ऑफ टिंट ऑफ रेड माझं ऑलरेडी लिपस्टिक होतं, त्यामुळे मी लावलं होतं. सो मी ह्याच्यावर तुम्हाला लावून दाखवते हाव इट लुक्स. ओ माय गॉड, इथे वरती मी नाही लावलं, तुम्ही डिफरन्स बघू शकतात हाव इट इज. इट इज लाईक कम्प्लीट ग्लॉस, असं फुल शाईन होत आहे. मी वरती पण इथे लावते. ओ गॉड, दिस इज अमेझिंग. मी हे जास्त यूज नाही केलंय बट हे खूप जास्त छान वाटतं. आय मीन इट इज, मी कधी असं फील पण नव्हतं की मी लिप ग्लॉस, युजली लिप ग्लॉस लावल्यावर जे आपल्याला थोडंसं हेवीनेस फील होतं लिप्सवर, बट आय एम फीलिंग लाईक नथिंग, झिरो. असं मी काहीच वेअर नाही केलं आहे माझ्या लिप्सवर, असं लिटरली फील होत आहे. सो इट इज क्वाईट गुड. सो आय थिंक हे दोन मला मिळून काहीतरी अराउंड 100 समथिंग, 110 dirhams समथिंग, काहीतरी 130 dirhams आय थिंक काहीतरी पडलं होतं. सो तुम्ही ते कन्वर्ट करून बघा. बट आय थिंक हे दोन प्रोडक्ट्स जे आहेत आता टीरा ब्युटीमध्ये अवेलेबल आहेत, इज वॉट आय हॅव सीन इन मुंबई. सो तुम्ही तिथे जाऊन, अगर तुम्हाला वाटतं तर तुम्ही तिकडे जाऊन शॉप करू शकतात. बट आय थिंक दे हॅव कम इन दी ऑनलाईन ऑल्सो. सो मे बी इफ इट इज अवेलेबल इन नायका अगर असेल तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. आणि अगर नसेल तर तुम्ही जाऊन ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. And this is the best part. These two are the best products which I have purchased in cosmetics. कारण की खूप easy to go. अगर लिपस्टिक नाही पण लावली, I can just directly, you can see, use it and I'm just ready to go. So हे खूप जास्त मस्त products आहेत. So yes, tell me which one do you like to wear, a lip gloss or the eyeshadow palette. Comment down on the link in the comment section. काय बोलते. So let me know तुम्हाला हा माझा दुबई हॉल कसा वाटला. And keep watching my YouTube videos and stay tuned for another one. Do like, share and subscribe and comment which product you liked. Or if you have been to Dubai and you've been shopping, so do let me know. Thank you so much. Bye.